सर रेकॉर्डिंग्स मोबाईल मध्ये कसं काय ओपन होत नाहीत? होते 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 हा टीम शॉप मधून करावं लागते. करतो क्लास मध्ये आहे मी. हा रेकॉर्डिंग मोबाईल मध्ये ओपन होते काय? आम्ही मोबाईल मध्येच पाहतो ना, म्हणजे ज्यावेळेस आम्ही रेकॉर्डिंग पाहतो त्यावेळेस आमच्या मोबाईल मध्येच पाहतो. तर तुमच्या रेकॉर्डिंग मोबाईल मध्ये पण ओपन होते. जरा थोडीशी माहिती घ्या त्याची आणखी. तुम्हाला हे व्हिडिओज त्या ठिकाणी पण दिसतील. हे व्हिडिओज साधारणतः 21 दिवस राहतात बरं का, लक्षात घ्या. हा सर क्लासमध्ये हे 11ला कॉल. हो बघायला ना मी आता चालू आहे सध्या तर मुलांशी बोलतोय. हो ओके. तर हा जर रेकॉर्डिंगचा जे तुम्ही प्रॉब्लेम म्हणत होतात तर ते रेकॉर्डिंग तुम्हाला तुमच्या मोबाईलवर दिसेल. सर्वच जण पहा बरं का. कॅमेरा चालू आहे का रे? कॅमेरा दिसतोय का तुम्हाला? हो सर. दिसतोय चालू आहे, पण इथं तर माझ्याकडे तर बंद आहे. तुम्हाला कसं काय दिसेल? सर नाही दिसत. नाही दिसत सर. नाही सर काय दिसत आहे सर, काय माहिती काय झालं? नाही सर, दिसत नाही. हा आता दिसतोय का बघा. नाही. हा आता हो आलंय. सर दिसतोय. आता दिसते सर. ओके. आता ओके. हा ओके करेक्ट. बघा प्रत्येक सरांना तुम्ही कॅमेरा चालू करायला सांगत चला, प्रत्येक सरांना रेकॉर्डिंग चालू करायला सांगत चला, प्रत्येक सरांना पिरियड संपलं की रेकॉर्डिंग बंद करायला पण सांगत चला. म्हणजे तुमचे छोटे छोटे व्हिडिओज त्या ठिकाणी तयार होतील. ठीक आहे चला, तर आपण टॉपिक चालू करूया. एकच मिनिट हा मित्रांनो. सर चॅप्टरचं नाव काय आहे? हे लिहितोय मी. हे आपल्या टॉपिकचं नाव आहे, इलेक्ट्रिक करंट थ्रू सर कितवा चॅप्टर आहे? इलेक्ट्रिक करंट थ्रू कंडक्टर 14. हे आपल्या टॉपिकचं नाव आहे. हा मला वाटते 11वा टॉपिक आपला आहे सिक्वेन्स मध्ये. 9-10 पासून सेकंड पेपर चालू होतो. ऑप्टिक्स हा आपल्या सेकंड पेपरचा पहिला टॉपिक आहे. त्यानंतर इलेक्ट्रोस्टॅटिक्स हा आपल्या टॉपिकचा दुसरा, आपल्या सेकंड पेपरचा दुसरा टॉपिक आहे. आणि त्यानंतर आता आपण तिसऱ्या टॉपिक पासूनच आपण सुरुवात केलेली आहे आणि ते आहे इलेक्ट्रिक करंट थ्रू कंडक्टर्स. आता बघा महत्वाचा टॉपिक आहे, मी काल त्याचं इंट्रोडक्शन केलेलं आहे. आपण चालू करूयात. नेमकं करंट कशाला म्हणायचं यासाठी मी या ठिकाणी दोन उदाहरणं तुम्हाला देतो. आपण या ठिकाणी एक कंटेनर कन्सिडर करूयात. हे कंटेनर आहे आणि ह्या कंटेनर मध्ये आपण एक असं कंटेनर कन्सिडर करू.
सिलेंड्रिकल कंटेनर. या कंटेनर मध्ये मी काही चार्ज पार्टिकल्स कन्सिडर करतो. काही चार्ज पार्टिकल्स. हे चार्ज पार्टिकल्स कसे आहेत तर हे काही चार्ज पार्टिकल्स हे पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स आहेत आणि काही चार्ज पार्टिकल्स हे निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स आहेत, ज्याला मी आयॉन्स असं म्हणतो. आयॉन्स म्हणजे हे जे आहे हे साधारणतः इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन आहे असं आपण कन्सिडर करू. आणि त्यामध्ये काही पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स आहेत, काही निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स मी या ठिकाणी अशा पद्धतीने कन्सिडर करतोय. आता काय होईल की हे जे चार्ज पार्टिकल्स आहेत हे कंटेनर आहे, म्हणजे सारखं थोडक्यात इथं मध्ये एकतर इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन घ्या किंवा इलेक्ट्रोलायटिक गॅस घ्या की ज्याच्यामध्ये काही पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल्स पण मूव्हेबल आहेत आणि काही निगेटिव्ह चार्ज पार्टिकल पण मूव्हेबल आहेत. समजा आपण या सोल्युशनला किंवा या गॅसला इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केलं. कशाला म्हणायचं इलेक्ट्रिक फील्ड? तर आपण साधारणतः थोडक्यात असं म्हणू की याला आपण बॅटरी कनेक्ट केली. हे बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल आहे, हे बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल आहे. ह्यामुळं काय होईल की हे जे काही निगेटिव्ह आयॉन्स आहेत हे या डायरेक्शनला ओढले जातील आणि हे जे काही पॉझिटिव्ह आयॉन्स आहेत ते पॉझिटिव्ह आयॉन्स हे या निगेटिव्ह डायरेक्शनला ओढले जातील. समजा टोटल पॉझिटिव्ह चार्ज प्लस क्यू आहेत आणि टोटल निगेटिव्ह चार्ज मायनस क्यू डॅश आहेत असं आपण गृहीत धरू. काहीतरी आकडा येते, समजा क्यू म्हणजे 100 असेल तर क्यू डॅश मध्ये समजा 50 असतील, जे असतील ते असतील. पण टोटल जे आहेत ते पॉझिटिव्ह चार्ज आहेत ते या बाजूला फ्लो व्हायलेत, डाव्या बाजूला निगेटिव्ह चार्ज हे डाव्या बाजूला फ्लो व्हायलेत आणि पॉझिटिव्ह चार्ज हे उजव्या साईडला फ्लो होतात. या केस मध्ये जर आपण याचा एक क्रॉस सेक्शनल एरिया कन्सिडर केला, एवढा एरिया हा समजा याचा आपण याला सेक्शन घेतला, या सेक्शन मध्ये काही पॉझिटिव्ह चार्ज इकडे जातील, काही निगेटिव्ह चार्ज या बाजूला जातील त्या एरिया मधून. तर नेट फ्लो ऑफ चार्ज किती असेल? नेट फ्लो ऑफ चार्ज is Q is equal to Q plus Q म्हणू आपण त्याला मायनस Q डॅश असा तो नेट फ्लो असेल. त्याच्या आपल्याला नेट फ्लो म्हणजे कन्सिडर काय करतो आपण या ठिकाणी तर लक्षात घ्या, आपण या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज हे एका बाजूला फ्लो होतात असं कन्सिडर करतोय, पॉझिटिव्ह चार्ज हे दुसऱ्या बाजूला फ्लो होतात असं कन्सिडर करतोय आणि नेट चार्ज आपण या ठिकाणी एवढे कन्सिडर करतो. इथं मी एक डबल निगेटिव्ह साइन दिलेले. नेट चार्ज काढत असताना आपण त्याची बेरीज केलेली आहे. ऍक्च्युअली बेरीजच करायची आहे आपल्याला, इथं बेरीजच करायची आहे, त्यालाच आपण नेट चार्ज असं म्हणूयात. पण इथं नीट लक्षात घ्या की जेव्हा एखादा पॉझिटिव्ह चार्ज हा या डायरेक्शननं जातो त्यावेळेस तेवढाच निगेटिव्ह चार्ज हा या डायरेक्शननं जातो असं आपण कन्सिडर करत असतो. हे काही कन्सिडरेशन्स आहेत या ठिकाणी, काही नोटेशन्स आपण या ठिकाणी वापरतो. एखादा निगेटिव्ह चार्ज ज्यावेळेस या डायरेक्शननं चाललाय त्यावेळेस तेवढाच मॅग्नेट्यूडचा पॉझिटिव्ह चार्ज अपोजिट डायरेक्शननं जातो असं आपण कन्सिडर करतो आणि म्हणून ह्या ठिकाणी प्लस देण्याच्या ऐवजी आपण त्या ठिकाणी मायनस दिलं पाहिजे. नेट म्हणलं की तुम्हाला बेरीजच करावी लागेल, पण ह्याची क्यू आणि मायनस क्यू याची जर तुम्ही बेरीज केली तर ती कमी येईल. ऍक्च्युअली ती कमी व्हायला नाही पाहिजे, कारण जेव्हा पॉझिटिव्ह चार्ज एका दिशेला चाललाय, हा जर राईट साईडला जात असेल आणि हा जर निगेटिव्ह लेफ्ट साईडला जात असेल तर तेवढाच पॉझिटिव्ह चार्ज हा या डायरेक्शनला चाललेला आहे असं आपण कन्सिडर करतो आणि त्यामुळे टोटल चार्ज या ठिकाणचा वाढतो, चार्ज फ्लो वाढतो. ह्याला असं आपल्याला फार वेळ कन्सिडर करायचं नाहीये.
फार जास्त दिवस त्याचा आपल्याला विचार करायचा नाहीये, आजच्या दिवसातच ते संपून जाणार आहे. परंतु माहित असू द्या की अशा प्रकारचा चार्ज फ्लो हा फक्त इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन्स किंवा चार्जड गॅस मध्येच होऊ शकतो, चार्जड गॅस मध्ये. मग आता या ठिकाणी सुद्धा आपण करंट कसा लिहायचा, तर करंट इज ऑलवेज इक्वल टू नेट फ्लो ऑफ चार्ज पर युनिट टाइम. पुस्तकामध्ये याला क्यूला सुद्धा कॅपिटल क्यू असं कन्सिडर केलेलं आहे. स्मॉल क्यूला त्यांनी इथं क्यू डॅश आणि क्यू डॅश कन्सिडर करून या ठिकाणी त्यांनी त्याला कॅपिटल क्यू स्मॉल क्यूज कन्सिडर केलेलं आहे. पुस्तकातलं सारखंच वाटलं आपणही जाऊयात आणि इथं आपण त्याला क्यू लिहूयात. पण इथं कन्सिडर करत असताना त्यांनी एक गोष्ट अशी कन्सिडर केलेली आहे की I इज इक्वल टू डेल्टा क्यू डिवायडेड बाय डेल्टा टी. म्हणजे स्मॉल टाइम मध्ये फ्लो होणारे चार्जेस अपॉन स्मॉल टाइम. ह्याला टाइम किती ठेवायचं इथं, तर त्यांनी असंही ठेवलेलं आहे त्या ठिकाणी की लिमिट डेल्टा टी टेंड्स टू 0 डेल्टा क्यू बाय डेल्टा टी. म्हणजे इतका कमी वेळ, इतका कमी वेळ, इतका कमी वेळ की जवळपास शून्य वेळ पण शून्य नाही, जवळपास शून्य पण शून्य नाही, त्याला म्हणायचं लिमिट डेल्टा टी टेंड्स टू 0. लिमिट डेल्टा टी टेंड्स टू 0 डेल्टा क्यू बाय डेल्टा टी. हा बोला. रिपीट करा सर. हा अरे अरे काळजी करू नका, एक मिनिट गडबड करू नका. मी तुम्हाला बोलायला पूर्ण संधी देणार आहे. मी जोपर्यंत शिकवतोय तोपर्यंत मी काही जस्ट ऐकत चला. एखादी टर्म मधली तुम्हाला कळणार नाही, मला माहिती आहे तुम्हाला किती कळणार, कोणतं कळू शकतं कोणतं नाही कळू शकत, मला कळतं ते. मी तुम्हाला विचारायला संधी देतो की बाबा आता काही तुम्हाला समजलंय का, याच्यामध्ये काही अडचण आहे का, त्याच वेळेस तुम्ही फक्त विचारा मला, तोपर्यंत तुम्ही ऐकत चला. तर या ठिकाणी आपण काय काय कन्सिडर केलं, तर आता या ठिकाणी लिमिट डेल्टा टी टेंड्स टू 0 डेल्टा क्यू बाय डेल्टा टी याला आपण करंट म्हणतो. म्हणजे थोडक्यात आपण करंटची डेफिनेशन अशी केलेली आहे, रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज, रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज. कारण हे चार्ज आहे आणि हा टाइम आहे, त्यालाच आपण टाइम रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज पण म्हणू शकतो. ह्याला आपण करंट असं डिफाइन केलंय. परत एकदा नीट ऐका पहिल्यापासून काय काय कन्सिडर केलेले ते. इलेक्ट्रिक करंट थ्रू कंडक्टर्स हा आपल्या टॉपिकचं नाव आहे. सुरुवातीला आपल्याला करंटची डेफिनेशन करायची, करंटची व्याख्या करायची, आणखी झालेली नाही, पुढे करायची आहे. हे जस्ट इंट्रोडक्शन आहे. काय काय कन्सिडर केलं, लेट अस कन्सिडर ए कंटेनर containing few positive charge and few negative charge. These are the positive and negative charge particles. Such type of particles are generally observed in gases or electrolytic solutions. अशा प्रकारचे चार्ज पार्टिकल हे आपल्याला गॅसेस मध्ये किंवा इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन मध्येच आपल्याला पाहायला मिळतात, बाकी कंडक्टर मध्ये नाही. म्हणून मी म्हणलं की ह्याची डेफिनेशन आपल्याला करायची राहिली, आणखीन वेळ आहे थोडासा त्याला आपल्याला. पण पुस्तकाप्रमाणे आपण जाऊयात, याची काही फारशी गरज नाही आपल्याला, पण जाऊयात पुस्तकात सांगितल्याप्रमाणे. लेट अस कन्सिडर ए कंटेनर containing few positive charges and few negative charges. Apply the electric field. How we can apply electric field to the conductor? Just by connecting a battery. Just by connecting a source of EMF. बॅटरी आपण त्याला कनेक्ट केली, याचा अर्थ आपण त्याला असं म्हणू शकतो की आपण त्याला इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केलं. When we apply electric field to the conductor, positive charges move towards the negative plate of the electrodes and negative charge move towards the positive plate of the electrodes, or we can say battery. पॉझिटिव्ह चार्ज इकडे जातील, निगेटिव्ह चार्ज तिकडे जातील. आता या ठिकाणी समजा काही पॉझिटिव्ह चार्जेस प्लस क्यू डॅशच म्हणूयात त्याला आपण, की ते उजवीकडे चाललेले आहेत, काही निगेटिव्ह चार्जेस डावीकडे चाललेले आहेत. तर अशा केसमध्ये नेट फ्लो ऑफ चार्ज जो आपण त्याला म्हणतो, हा नेट फ्लो ऑफ चार्ज क्यू डॅश प्लस मायनस क्यू डॅश असं त्या ठिकाणी येतो. नेट चार्ज, नेट फ्लो ऑफ चार्ज, काही इकडे गेले काही तिकडे गेले म्हणून आपण त्याची बेरीज केली.
तर आता त्याच्या डायरेक्शन अपोजिट असल्यामुळे आपण या प्लस साईनच्या ऐवजी या ठिकाणी मायनस साईन देऊया, कारण डायरेक्शन एकमेकाच्या अपोजिट आहेत. आणि त्यामुळं या ठिकाणी जे नेट फ्लो ऑफ चार्ज आपल्याला मिळणार आहे Q इज इक्वल टू Q डॅश मायनस Q डॅश मायनस मायनस Q डॅश असं आपण त्याला म्हणतो. ह्याला आपल्याला म्हणायचं स्मॉल अमाऊंट ऑफ चार्ज फ्लो इन टाइम टी. मग नेट चार्ज डिवायडेड बाय टाइम, यालाच आपण इलेक्ट्रिक करंट असं म्हणतो. नेट फ्लो ऑफ चार्ज पर युनिट टाइम. पण आता हे कन्सिडर करत असताना इकडे लक्ष द्या आता की आपण मोठा चार्ज घेत नाही, आपण घेतो फक्त डेल्टा चार्ज. डेल्टा हा जो सिम्बॉल आहे हा यासाठी वापरला जातो की ही Q नावाची क्वांटिटी व्हेरी स्मॉल आहे, very small quantity. If we consider a very small quantity at that time, generally the term delta is used. Delta indicates very small. Here we are considering very small charge in very small time. It is called as delta Q by delta T. How much this time is small? किती small? Small time कशाला म्हणायचं? आपण या ठिकाणी काही टाइम जो आहे हा दिवसामध्ये मोजतो. एक वर्ष म्हणजे 365 दिवस, तो टाइमच मोजतो आपण. दिवस जरी मोजत असलो तरी एक वर्ष म्हणजे वेळ मोजतो. 24 तास म्हणजे एक दिवस, वेळ मोजतो आपण. 12 तास, एक तास, त्याच्यानंतर 30 मिनिट, 1 मिनिट किंवा 30 सेकंद असं आपण मोजायलो. म्हणजे कमी कमी म्हणजे किती कमी? तर डेल्टा टी टेंड्स टू 0. इतका कमी असायला पाहिजे, इतका कमी असायला पाहिजे वेळ की तो जवळपास शून्य असायला पाहिजे, पण शून्य नको. टेंड्स टू 0 म्हणजे जवळपास 0. याला आपण बेसिक कट करंटची डेफिनेशन असं आपण म्हणतो की लिमिट डेल्टा टी टेंड्स टू 0, डेल्टा क्यू बाय डेल्टा टी इज नथिंग बट रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज. त्याला आपण रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज असं म्हणतो आणि त्यालाच आपण करंट असं म्हटलेलं आहे. मग करंटची जर आपल्याला युनिट द्यायचं असेल तर जनरली करंट हे आपण एम्पियर मध्ये मोजतो. एम्पियर इज द युनिट ऑफ करंट. परंतु ऍक्च्युअल करंटचं जर युनिट काढायचं तर चार्ज साठी कुलम नावाचं युनिट असतं आणि टाइम साठी सेकंद नावाचं युनिट असतं. म्हणजे कुलम पर सेकंद is the basic unit of electric current. Coulomb per second is the basic unit of electric current, while in respect of a scientist, that is whose name is ampere, we can provide a symbol for measuring the current which is ampere. Coulomb per second म्हणजेच ampere. परंतु ampere हा एक मोठा सायंटिस्ट होता, त्याने इलेक्ट्रिसिटी मध्ये फार मोठं काम केलेलं आहे. त्याचा ऑनर, त्याचा आदर म्हणून आपण त्या करंट नावाच्या क्वांटिटीला एम्पियर मध्ये मोजतो असं आपण या ठिकाणी सांगू शकतो. आता तुमची काही अडचण आहे का ते विचारा. नो सर. काही अडचण आहे आता? नो सर. येणारच sir. नाही. मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो मित्रांनो, 2 वर्ष मी जी गॅरंटी देतो तुम्हाला, ही गॅरंटी देतो की मी शिकवल्यानंतर तुम्हाला समजणार नाही असं होणार नाही. पण होऊ शकतं थोडं आपलं लक्ष नसतं, कधी कधी नेटचे प्रॉब्लेम असतात, कधी कधी आपण एखादा पिरियड बुडवतो म्हणून आपल्याला सिक्वेन्स लागत नाही, तर त्याही विद्यार्थ्यांना समजून सांगणे आमचं काम आहे. पण आणि मी माझं शिकवणं झाल्यानंतर तुम्हाला परत एकदा वेळ देतो की बाबा रे आता तुम्हाला काही कळत नसेल तर सांगा. ओके, आता बघा ह्या पार्टला थोडंसं आपण बाजूला ठेवूयात, कारण आपल्याला याबद्दलचा करंट पाहायचा नाही, तो आपल्या उपयोगाचा नाही. आपल्या टॉपिकचं नाव काय आहे? इलेक्ट्रिक करंट थ्रू कंडक्टर. मग आता मी या ठिकाणी काय कन्सिडर करतो? एक कंडक्टर कन्सिडर करतो. हा कंडक्टर आहे. कंडक्टर कोणत्या मटेरियलचा असू शकतो? तर कंडक्टर हा ॲल्युमिनियमचा असू शकतो, कॉपरचा असू शकतो. हा सर हे लिहायचं सॉलिड. हॅलो मेटल सर. हॅलो, हॅलो, काय प्रॉब्लेम आहे? हे नोट करायचं. लिहायचं का?
मला नीट आवाज ऐकू येत नाही तुमचा, हे थोडस लिहायचंय का? काय ऐकू काय, एक जण बोला कोणीतरी सर लिहायचं आहे काही? हा? सर हे लिहायचे का मग? नाही हे तुम्ही लिहायचे लिहित का राहा, म्हणतायत? लक्षात घ्या सर तुम्ही लिहायचे का? लिहित राहा, तुमच्या रफ मध्ये लिहा. मी नोट्स तुम्हाला देणार आहे, मी ज्यावेळेस म्हणेल त्यावेळेस लिहून घ्या. तोपर्यंत तुम्ही हे रफ मध्ये लिहा आणि ज्यावेळेस मी म्हणेल की लिहून घ्या, आता नोट्स लिहून घ्या, आता डायग्राम काढून घ्या, त्यावेळेस त्या फेर करा. सध्या तुम्ही तुमचं लिहित राहा तुमच्या रफ वहीमध्ये किंवा रफ कागदावर लिहिलं आणि ते नंतर कागद टाकून दिले तरी चालेल, कारण की फेर नोट्स मी तुम्हाला देणारच आहे. ठीक आहे नाही, काळजी करू नका, बिलकुल काळजी करू नका, तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. आता मी काय कन्सिडर केलं या ठिकाणी, मी या ठिकाणी हे कन्सिडर केलं की हा एक कंडक्टर आहे. आता कंडक्टर म्हणजे कोणत्या मटेरियलचा कंडक्टर असू शकतो, तर हा कंडक्टर असू शकेल ॲल्युमिनियमचा, असू शकेल कॉपरचा, असू शकेल आयर्नचा, असू शकेल सिल्व्हरचा, असू शकेल गोल्डचा, असू शकेल, कोणताही कंडक्टर असेल. कंडक्टरचं वैशिष्ट्य असतं की त्यामध्ये खूप सारे इलेक्ट्रॉन्स असतात आणि हे इलेक्ट्रॉन फ्री इलेक्ट्रॉन्स असतात. फ्री इलेक्ट्रॉन्स, फ्री म्हणजे कसे, फुकट विकत मिळतात का ते? फ्री इलेक्ट्रॉन्स आपल्याला फ्री म्हणजे रेस्ट काय? मध्ये राहते. पैसे रेस्ट. न देता मुक्त इलेक्ट्रॉन मिळालेली गोष्ट म्हणजे फ्री, असा आपण साधारणतः समज करतो. तसं नाही, फ्री म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी कन्सिडर करायचा आहे ते मुक्त आहेत. बरोबर शब्द वापरला कोणीतरी तुम्ही, मुक्त. याचा अर्थ काय की ते रॅन्डम मोशन त्या कंडक्टर मध्ये इकडून तिकडे जात असतात. रॅन्डम मोशन कंटिन्युअसली, हा इलेक्ट्रॉन इकडे जाईल, हा इलेक्ट्रॉन इकडे जाईल, हा इलेक्ट्रॉन इकडे जाईल, हा परत इकडे जाईल, हा तिकडून इकडे येईल, हा इकडे जाईल, असे रॅन्डम मोशन ते फिरत असतात, कंटिन्युअस फिरत असतात रॅन्डम मोशन. ही जी रॅन्डम मोशन आहे त्याची जी व्हेलॉसिटी असते, velocity which is equal to nearly 10⁶ meter per second. Tremendous high velocity, tremendous high. 10⁶ याचा अर्थ काय माहिती का? 10⁵ म्हणजे 1,00,000 असतात. 10⁵ म्हणजे एकावर जर आपण 5 शून्य दिले तर 1,00,000 होतात आणि हे जर 1,00,000 झाले तर त्याला आपण 10⁵ म्हणतो. 10⁶ याचा अर्थ 10,00,000 मीटर पर सेकंद. प्रचंड वेग आहे, कंटिन्युअस मोशन मध्ये असतात. परंतु जर तुम्ही या ठिकाणी याचा एक क्रॉस सेक्शनल एरिया कन्सिडर केला तर त्यामधून जाणारे नेट चार्जेस किंवा नेट इलेक्ट्रॉन्स इज इक्वल टू 0 असतं. का बरं? कारण की एका सेकंदाला इकडे जाणारे इलेक्ट्रॉन जेवढे असतात तेवढेच इकडे जाणारे इलेक्ट्रॉन्स असतात. एका सेकंदाला त्या ठिकाणाहून नेट फ्लो होणारे चार्जेस, नेट फ्लो होणारे इलेक्ट्रॉन्स हे 0 असतात आणि मग डेल्टा क्यू 0 होऊन जातं. डेल्टा क्यू 0 आणि त्यामुळे करंट इज इक्वल टू 0. लक्षात, नेट फ्लो ऑफ चार्ज इज 0. त्या ठिकाणाहून फ्लो होणाऱ्याचा करंटचा चार्ज हा म्हणजे त्या फ्लो होणारा कंडक्टर मधला चार्ज हा 0 असतो. इवन दो द व्हेलॉसिटी इज व्हेरी हाय and they are continuously in random motion, but still the net flow of charge through the conductor is 0. तो 0 असतो. बरोबर आहे. आता जर समजा हा चार्ज 0 झाला तर मग आता काय करायचं? हे तर खूप व्हेलॉसिटीने फिरतात परंतु करंट फ्लो होत नाही. इथं करंट साठी नेट चार्ज फ्लो आपल्याला महत्वाचा असला पाहिजे. आता हे जे फ्री इलेक्ट्रॉन्स हे कुठून येतात आपल्याला? तर साधारणतः आपण ॲटॉमिक स्ट्रक्चर बघितलेलं आहे. त्या ॲटॉमिक स्ट्रक्चर मध्ये आपण पाहतो की एखाद्या न्यूक्लियस मध्ये सेंटरला पॉझिटिव्ह चार्ज असतो. पहिल्या ऑर्बिट मध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या ऑर्बिट मध्ये 8 इलेक्ट्रॉन, तिसऱ्या ऑर्बिट मध्ये 8 इलेक्ट्रॉन आणि मग उरलेले इलेक्ट्रॉन लास्ट ऑर्बिट मध्ये असतात. ही जे लास्ट ऑर्बिट मधले इलेक्ट्रॉन्स असतात हे न्यूक्लियस पासून वीकली बाउंडेड असतात. ते टाइटली बाउंडेड नसतात, पकडून ठेवलेलं नसतं न्यूक्लियसनं त्यांना. दुसरीकडला कुठलाही फोर्स आला की ते इलेक्ट्रॉन इथून निघून जातात, दुसऱ्या ॲटम भोवती फिरतात.
आणि असं ते फिरतच राहतात कुठेही पण त्या कंडक्टरमध्ये. याला आपण फ्री इलेक्ट्रॉन म्हणतो. हे फ्री इलेक्ट्रॉन आपल्याला कंडक्शनसाठी फार महत्वाचं काम करतात. कंडक्शन होण्यासाठी आपल्याला ते फार महत्वाचं काम करतात. ओके, त्याला आपण फ्री इलेक्ट्रॉन म्हणतो. पण या अशा प्रकारच्या कंडक्टरमध्ये हे फ्री इलेक्ट्रॉन वेगवेगळ्या डायरेक्शनला फ्लो होत असल्यामुळे नेट फ्लो ऑफ चार्ज हा त्या ठिकाणी आपण 0 कन्सिडर करतो. मी परत एकदा डायग्राम काढतो, तीच डायग्राम पुन्हा एकदा मी या ठिकाणी हा कंडक्टर काढतो आणि या कंडक्टरला मी आता इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय करतो. इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे मी आता सांगितलं की जस्ट कनेक्ट द बॅटरी टू द एंड्स ऑफ द कंडक्टर. आता आपण या ठिकाणी काही इलेक्ट्रॉन दाखवू. हे सगळे इलेक्ट्रॉन्स आहेत. पण बॅटरी अप्लाय केल्यामुळं काय होईल, इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केल्यामुळं काय होईल की या ठिकाणी जे काही रॅन्डम डायरेक्शनना फ्लो होणारे इलेक्ट्रॉन्स आहेत, या इलेक्ट्रॉनला या डायरेक्शनना मोशन मिळेल. त्यांना एक विशिष्ट दिशेनं मोशन मिळेल. पण आता कसं होतं माहितीये का की हा इलेक्ट्रॉन या डायरेक्शनला जात होता पहिल्यांदा, त्या डायरेक्शनला जात होता, रॅन्डम मोशन आहे त्याची, कुठेही जात असेल ते. पण इलेक्ट्रिक फील्डमुळे तो या डायरेक्शनला ओढला गेला. आता याची नेट मोशन फक्त इकडे होते, बाकी काही नाही. म्हणजे तो इकडे जो गेला असता तो आता इथपर्यंत येतो. तो काही लगेच त्या डायरेक्शनला फ्लो व्हायला लागतो अशातली गोष्ट नाही. त्याची रिझल्टंट मोशन चेंज होते. समजा एक इलेक्ट्रॉन पहिल्यांदा या डायरेक्शनला जात होता रॅन्डम मोशन मध्ये, पण फील्ड अप्लाय केल्यामुळे तो या डायरेक्शनला जातोय. तर आता काय होतं, याची व्हेलॉसिटी फक्त कमी होते. नीट लक्षात घ्या मी काय म्हणायला. जे इलेक्ट्रॉन ऑलरेडी त्याच दिशेनं जात होते अगोदर आणि फील्डही त्याच दिशेनं अप्लाय झालंय, तर त्याची गती वाढेल. पण जे इलेक्ट्रॉन या डायरेक्शननं जात होते, फील्ड या डायरेक्शन आहे, ते आता या डायरेक्शननं जातील. जे इलेक्ट्रॉन एकदमच अपोजिट डायरेक्शननं जात होते, फील्ड या डायरेक्शननं लागलंय, ते थोडीशी त्याची व्हेलॉसिटी कमी होईल. परंतु एकंदरीत आता या ठिकाणी जर तुम्ही याचा क्रॉस सेक्शनल एरियाचा जर विचार केला, तर आता यामधून नेट फ्लो ऑफ चार्ज जे पहिल्या केसमध्ये 0 झालं होतं, ते आता 0 होत नाही. आता 0 होत नाही. आता काही ना काहीतरी इलेक्ट्रॉन इकडे सरकायलेत आणि अशा प्रकारचे जी इलेक्ट्रॉनची इथून इथपर्यंतची मोशन आहे, इथून इथपर्यंतची मोशन आहे, त्याची स्पीड अपोजिट डायरेक्शनची स्पीड कमी झालेली आहे. म्हणजे ते हळूहळू हळूहळू फील्डच्या दिशेनं चाललेले आहेत. फील्डच्या दिशेनं म्हणल्यापेक्षा फील्ड पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह असतं. ऍक्च्युअली या ठिकाणी फील्डची दिशा ही आहे, फील्डची दिशा इलेक्ट्रिक फील्ड या दिशेनं म्हणतो आपण, परंतु ते फील्डच्या अपोजिट डायरेक्शन चाललेत, म्हणजे फील्डच्या दिशेनं चाललेले आहेत. याला म्हणायचं ड्रिफ्ट. DRIFT, ड्रिफ्ट. ही जी ड्रिफ्ट आहे ना, म्हणजे कसं आहे की समजा तुम्ही तुमच्या घराकडे चाललेले आहात, पूर्वेला तुमचं घर आहे, तुम्ही तुमच्या घराकडे चाललेले आहात, परंतु तुमचा मित्र तुम्हाला ओढतोय त्याच्या घराकडे. साधारणतः त्याचं दक्षिणेला घर आहे आणि तो तुम्हाला ओढतोय. तुम्ही पूर्वेला चालले, तो तुम्हाला दक्षिणेला ओढतोय. तर दक्षिण पूर्व दिशेला तुमची मोशन होईल. वेक्टर तुम्ही शिकाल थोड्या दिवसामध्ये. रिझल्टंट फोर्स कोणत्या दिशेला ऍक्ट होत असतो. तर आता या केसमध्ये इलेक्ट्रॉन हा एकदमच इकडे गेलेला नाहीये, तो इकडे जाऊ लागला, तो इकडे आला. जो अपोजिट जाऊ लागला तो थोडासा कमी व्हेलॉसिटीने इकडे आला. एकदमच त्याच्यामध्ये त्याला व्हेलॉसिटी मिळाली नाहीये. मग आता ही जी ड्रिफ्ट व्हेलॉसिटी आहे ही फारच कमी असते, विच इज इन द रेंज ऑफ 10⁻⁴ to 10⁻⁵ मीटर पर सेकंद. व्हेरी स्मॉल व्हेलॉसिटी, 10⁻⁴ to 10⁻⁵ मीटर पर सेकंद. While random velocity is the tremendous velocity, which is in the range of 10⁻⁶. हे तर मिलीमीटरचा काही पार्ट आहे, मिलीमीटरचा 10वा पार्ट, मिलीमीटरचा 100वा पार्ट, एवढेच इलेक्ट्रॉन फक्त पुढे जातात. एवढेच, फार जास्त नाही. खूप स्मॉल व्हेलॉसिटी आहे. रॅन्डम व्हेलॉसिटीच्या कंपॅरेटिव्हली तर खूपच कमी. बट स्टील ऑल इलेक्ट्रॉन्स गेट ड्रिफ्टेड इन अपोजिट डायरेक्शन ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड. काय व्हायले, त्याची ड्रिफ्ट होतीये, ड्रिफ्ट होती, त्याच्यामध्ये सरकतात ते इलेक्ट्रॉन. कोणत्या दिशेला सरकतात,
तर इलेक्ट्रिक फील्डच्या अपोजिट दिशेला ते सरकतात, चेंज होतात. आपल्याला हेच महत्वाचं आहे. हीच व्हेलॉसिटी आपल्याला काढायची आहे, त्याला आपण ड्रिफ्ट व्हेलॉसिटी म्हणणार आहे. तर ही ड्रिफ्ट व्हेलॉसिटी त्याला मिळाली आहे, जी की खूप कमी आहे. ओके, नो प्रॉब्लेम, कमी जरी असेल तरी चालते. पण आता या ठिकाणी जो पहिल्या केसमध्ये नेट फ्लो ऑफ चार्ज जो आपण 0 कन्सिडर केला होता रॅन्डम मोशन मध्ये, तो आता मात्र या ठिकाणी 0 राहत नाही, तर तो आता या ठिकाणी फायनाइट होतो. काही ना काहीतरी चार्ज त्या ठिकाणी ट्रान्सफर होतो. आता नीट लक्षात घ्या, आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे की हा जो काही चार्ज या ठिकाणी ट्रान्सफर होत आहे त्यामध्ये आपण असं कन्सिडर करतो की एक इलेक्ट्रॉन जर डाव्या बाजूला गेला मायनस चार्ज, तर तेवढाच प्लस चार्ज हा उजव्या बाजूला जातो. हे आपलं कन्सिडरेशन आहे. कन्सिडरेशन आहे. या ठिकाणी करंटची दिशा आपण अशी दाखवणार आहोत. करंट इज ऑलवेज फ्लो फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी टू निगेटिव्ह टर्मिनल, बट इन दिस केस नो पॉझिटिव्ह चार्ज फ्लो. कधीच पॉझिटिव्ह चार्ज फ्लो होणार नाहीत. कंडक्टर मध्ये कधीही पॉझिटिव्ह चार्ज फ्लो होणार नाहीत. हे पॉझिटिव्ह चार्ज कुठं फ्लो होऊ शकतात? एकतर इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशन मध्ये किंवा गॅसेस मध्ये. एकच मिनिट मुलांना, एक मिनिट थांबा. या वर्गात कोण आले नवीन? या ना वर या, बोला. पहा मित्रांनो, आपले सुपरवायझर सर माने सर या ठिकाणी आलेले आहेत. कॅमेरा मधून तुम्ही बघा, दिसतायत का सर? गुड मॉर्निंग सर. हो सर. गुड मॉर्निंग. कॅमेरा बंद. तुम्हाला केमिस्ट्री साठी कॅमेरा बंद आहे. हा ओके ओके कॅमेरा चालू करा. चालू आहे. सर चालूच आहे कॅमेरा. चालू आहे सर, चालू आहे. चालूच आहे सर. पुढचा एक आता एक मिनिट. तुम्हाला काल आणि परवा 2 दिवस आवाज येत नाही सर नीट. सलकर मॅडमच्या ठिकाणी आवाज नाही येत. सर आवाज येत नाही सर. ब्रेक होतोय सर. आवाज येत नाही. हॅलो, आवाज येत नाही. आता येतो का आवाज? हो येतो सर. आवाज? सर. हा, ते तर ते- काल ते तुमच्या नवीन सर वर्गावरती आलं. केमिस्ट्रीचा जाधव सरांचा डेमो झाला होता सलगर मॅडमच्या पिरियडच्या वेळेस. हो. मग टीचिंग कुणाची चांगली आहे? काय वाटली त्या टीचिंग तुमचं काय मत आहे? जाधव सरांनी शिकवलेलं समजते का? हो सर. समजतंय सर. समजतंय. नाही सर, नाही. समजतंय सर. समजतंय सर, समजतंय आता मला सांगा, मग सलगर मॅडमला कंटिन्यू करायचं का जाधव सरांना द्यायचं? जाधव सर. मॅडमला 3 दिवस तुम्हाला जाधव सरांना पाठवतो. बघा तुम्ही, नंतर मला काय ते रिपोर्ट द्या पूर्ण. आणि पक्का निर्णय सांगा तुमचा. तर आता बदल झाला की हा बदल वर्षभर राहील तुम्हाला, म्हणून विचार करून सांगा मला. उद्या किंवा परवा परत मी येतो. 2 दिवस तुम्हाला जाधव सर शिकवतील. हा, हो सर. ओके सर. हो सर. हा चला तर मित्रांनो, मॅसेज पडलाय म्हणावं. काय झालं? माईक बंद. हॅलो सर. हा ठीक आहे, चला आपण सर आवाज येत नाही. तर मी काय सांगितलं सर आवाज येत नाही. या सर आवाज येत नाही. सर आवाज येत नाही. मायक्रोफोन लावा सर. सर आवाज येत नाही. आता येतं का बघा? हो सर. हळू येते सर, आज हळू येते, हळू. कमी झाला सर आवाज. आता येतोय का पहा? सर कालपासून प्रॉब्लेम आहे आवाजाचा.
हो करून घेऊ बेटा ते माईक आवाजच येत नाही बघा सर. आता आता येतोय का सांगा फक्त मला. आपण बदलून टाकू हा आता येते बघा. हा ओके ओके ठीक आहे आता ठीक येते आहे. माईक हळू आहे. माईक बदलून टाकूया. ओके लक्ष द्या सध्या आता पहा. तर या ठिकाणी मी काय सांगितलं होतं की जेव्हा एखादा कंडक्टर असेल, कंडक्टर मध्ये फक्त निगेटिव्ह चार्ज मूव्ह होत असतात. कंडक्टर मध्ये कधीही पॉझिटिव्ह चार्ज मूव्ह होत नाहीत. नेव्हर. कारण पॉझिटिव्ह चार्ज हे न्यूक्लियसच्या आत असतात. ते ऍटम्स किंवा मॉलिक्युल्स टाइटली बाउंडेड असतात. तुम्ही कितीही इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केलं तरी हे मॉलिक्यूल किंवा ऍटम त्या ठिकाणी मूव्ह होऊ शकत नाहीत. मात्र फ्री इलेक्ट्रॉन मूव्ह होऊ शकतात. मग एक इलेक्ट्रॉन ज्याला आपण निगेटिव्ह चार्ज म्हणतो, हा एक इलेक्ट्रॉन जर समजा डाव्या बाजूला मूव्ह झाला तर आपण असं कन्सिडर करतो की तेवढाच पॉझिटिव्ह चार्ज उजव्या बाजूला मूव्ह झाला असं आपण गृहीत धरतो. लक्षात घ्या, पॉझिटिव्ह चार्ज नेव्हर फ्लो. इलेक्ट्रॉन निघून जाणे म्हणजे तिथं पॉझिटिव्ह चार्ज येणे असं आपण म्हणत असतो. इलेक्ट्रॉन डाव्या बाजूला गेला म्हणजे तेवढाच पॉझिटिव्ह चार्ज उजव्या बाजूला गेला असं आपण म्हणत असतो. आणि त्यामुळे ज्यावेळेस आपण इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय करतो त्यावेळेस इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केल्यानंतर त्या ठिकाणी करंट फ्लो होतो. आणि हा करंट कशामुळे फ्लो होतो? तर ड्रिफ्ट व्हेलॉसिटी मुळे फ्लो होतो. तर ड्रिफ्ट म्हणजे काय झालं की इलेक्ट्रॉन जे त्यांच्या ओरिजिनल डायरेक्शनला रॅन्डम मोशनला जात होते त्यांनी थोडासा त्याचा मार्ग बदलला. इट इज कॉल्ड एज ड्रिफ्ट. जस्ट चेंज इन द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रॉन. पण सगळ्याच इलेक्ट्रॉनची डायरेक्शन आता या डायरेक्शनला चेंज झालेली आहे. अपोजिट असो, त्या डायरेक्शनला असो, परपेंडिक्युलर असो, रॅन्डम मोशन असो, थोडेसे ते या डायरेक्शनला सरकलेत. इलेक्ट्रिक फील्ड जे काही अप्लाय केलेलं आहे त्याच्या विरुद्ध दिशेला ते सरकलेत. आणि सरकण्याची गती अतिशय कमी असते. सरकण्याची गती ही एकदम कमी असते आणि त्याप्रमाणे हे सरकतात. त्याला आपण ड्रिफ्ट व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन असं म्हणतो. पुन्हा एकदा लक्षात घ्या मी काय काय सांगितलं या ठिकाणी. पहा मी काय सांगितलं इथं की आपण जे काही पहिल्यांदा त्या ठिकाणी एक गॅस किंवा इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन घेतलं होतं त्याऐवजी आपण या ठिकाणी कंडक्टर घेऊयात. कंडक्टिंग मटेरियल तुम्हाला माहित आहे. The material through which electric current can flow is called as conductor. Generally, all the metals are examples of conductor. Copper, iron, gold, silver are all the conductors. Every conductor contains large number of free electrons. Then only we can say that that is conductor. That means every conductor consists of very large number of free electrons. These free electrons are always in random motion. These free electrons are always in random motion. They move in all possible direction with all possible velocities. The velocity of this random motion of the electron is tremendous velocity which is in the range of 10⁶ meter per second. But if we consider a particular cross sectional area of the conductor, then we can say that the net flow of electron through that cross section is always zero. Net flow zero आहे. नेट फ्लो कधी म्हणायचं? त्याच्यातून काही फायनाईट इलेक्ट्रॉन एका दिशेला गेले तर समजा 1000 डाव्या बाजूला गेले आणि 1000 उजव्या बाजूला गेले, नेट फ्लो 0. 10,000 डाव्या बाजूला गेले आणि 10,000 उजव्या बाजूला गेले, नेट फ्लो 0. पण 50,000 डाव्या बाजूला गेले आणि 49,000 उजव्या बाजूला गेले तर आता 1000चा नेट फ्लो झाला असं आपण म्हणतो. मग असा नेट फ्लो या केसमध्ये 0 असतो असं आपण या ठिकाणी सांगू शकतो. मग आता याचा जर समजा नेट फ्लो 0 असेल तर आपण आता याला काय करूयात? आपण याला आता इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय करू. कसं इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय करायचं? तर त्याला बॅटरी लावायची. व्हेरी सिंपल. बॅटरी लावून टाकली त्याला. याला बॅटरी लावल्यानंतर काय होईल की काही इलेक्ट्रॉन आता त्या बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनल कडे यायला लागतील. ते काही सरळ सरळ लगेच बॅटरी लावली की लगेच येणार नाहीत. जे इलेक्ट्रॉन या डायरेक्शनला फ्लो व्हायला लागतील त्याची दिशा बदलेल, जे विरुद्ध दिशेला फ्लो व्हायला लागतील त्याची गती बदलेल आणि थोडेसे ते इलेक्ट्रिक फील्डच्या अपोजिट डायरेक्शननं सरकतील. त्याला म्हणायचं ड्रिफ्ट. मग थोडेसे सरकतील वेगवेगळ्या दिशेने तर ते खूपच जास्त चाललेले आहेत
आणि ते थोडेसेच सरकत आहेत, तर मग आपण त्या डायरेक्शन ऑफ करंटला किंवा त्या डायरेक्शन ऑफ मोशनला ड्रिफ्ट असं आपण म्हणतो. दॅट इज ड्रिफ्ट व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन है ना, त्याला आपण त्याची ड्रिफ्ट व्हेलॉसिटी असं आपण कन्सिडर करतो. ओके, मग हे किती असते ड्रिफ्ट व्हेलॉसिटी? ड्रिफ्ट व्हेलॉसिटी इज 10⁻⁵ to 10⁻⁴ मीटर पर सेकंड. व्हेरी स्मॉल व्हेलॉसिटी, बट स्टील नाउ देर इज अ नेट फ्लो. खूप कमी आहे परंतु नेट फ्लो आहे, आणि अशा केसमध्ये या ठिकाणाहून करंट फ्लो होतो असं आपण त्या ठिकाणी म्हणतो. करंट फ्लो होतो असं आपण त्याला म्हणालो. ओके, मग आता खूप कमी करंट असेल तो जो असेल तो असेल. मग आता इथं आपण आणखी एक कन्सिडरेशन असं केलेलं आहे की जर इलेक्ट्रॉन डाव्या बाजूला जात असेल तर तेवढाच चार्ज उजव्या बाजूला जातो असं आपण त्याला म्हणतो. मग इलेक्ट्रॉनवर किती चार्ज असतो रे, तुम्हाला माहित आहे का? इलेक्ट्रॉनवरचा चार्ज असतो E इज इक्वल टू 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलम. निगेटिव्ह चार्ज असतो. किती निगेटिव्ह चार्ज आहे? 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलम. एवढा निगेटिव्ह चार्ज ज्यावेळेस डाव्या बाजूला जाईल त्यावेळेस तेवढाच पॉझिटिव्ह चार्ज उजव्या बाजूला जातो. तेवढाच पॉझिटिव्ह चार्ज उजव्या बाजूला जातो असं आपण गृहीत धरलेलं आहे. कन्व्हेन्शन आहे हे. असंच का विचारायचं नाही, आपण ते गृहीत धरलं की एखाद्या ठिकाणी जर निगेटिव्ह चार्ज काढला तर त्याला पॉझिटिव्ह चार्ज मिळतो असं आपण ते गृहीत धरलेलं आहे. त्याला कन्व्हेन्शन असं म्हणतात. आणि मग एका इलेक्ट्रॉनवरचा चार्ज एवढा असेल. आता मला सांगा 2 इलेक्ट्रॉनवरचा चार्ज किती असेल? 2 into 1.6 into 10⁻⁻⁻19 coulomb. -19. That is equal -2 sir. 3.2 into 10⁻⁻19 coulomb. -3.2 sir. 3.2 Minus. मायनस. 3.2. आपण आता काय करूयात, मायनसला सध्या तर लिहूयात, पण आपण या ठिकाणी प्लस लिहायलो आहोत आहे की नाही. जर इथं प्लस लिहिलं तर तेवढाच इलेक्ट्रॉन म्हणजे तेवढाच चार्ज उजव्या बाजूला गेला असं आपण गृहीत धरतो आहोत. म्हणून इलेक्ट्रॉन तर निगेटिव्ह असतो, पण तो जर दुसऱ्या बाजूला फ्लो झाला म्हणजे तो जर डाव्या बाजूला जात असेल तर तेवढाच चार्ज उजव्या बाजूला जातो असं आपण म्हटलेलं आहे. म्हणून आता इथं आपण प्लस गृहीत धरू. ओके, मायनस म्हणूच नका. आता आपण त्याच्यावरचा चार्ज प्लस गृहीत धरू विरुद्ध दिशेनं. समजा यामध्ये 5 इलेक्ट्रॉन जर डाव्या बाजूला जात असतील तर किती चार्ज उजव्या बाजूला जाईल? तर 5 गुणिले 16 म्हणजे 16×5 म्हणजे 8 इंटू 10⁻⁻19 कुलम. एवढा चार्ज उजव्या बाजूला फ्लो होईल किंवा त्याला आपण क्यू म्हणू शकतो. क्यू म्हणून चार्ज क्यू इज ऑलवेज इक्वल टू N इंटू E. हे इक्वेशन पक्क लक्षात ठेवा. किती इलेक्ट्रॉन फ्लो झाले तर N इलेक्ट्रॉन फ्लो झाले, पण त्याच्यामुळे किती चार्ज फ्लो झाला तर N इंटू E. नेहमीसाठी चार्ज हा इंटेजर मल्टिपल ऑफ चार्ज ऑन इलेक्ट्रॉन याप्रमाणे मोजल्या जातो. नेहमीसाठी चार्ज हा अशाच पद्धतीने मोजला जातो. इंटेजर म्हणजे नंबर येतो, नंबर n 1 2 3 4 5. 4.5 इलेक्ट्रॉन, 5.25 इलेक्ट्रॉन, 17.5 इलेक्ट्रॉन असं नाही. 1 2 3 4 5 6 असे इलेक्ट्रॉन्स, आणि त्याला आपण क्यू म्हणतो. टोटल चार्ज किती फ्लो झाला तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती फ्लो झाले मल्टीप्लाइड बाय चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. मग तो उजवीकडे हो किंवा डावीकडे हो. इलेक्ट्रॉन डावीकडे गेले तर चार्ज उजवीकडे, इलेक्ट्रॉन उजवीकडे गेले तर पॉझिटिव्ह चार्ज डावीकडे, असं आपण त्याला कन्सिडर करतो. आणि आपण चार्जच्या संदर्भामध्ये ही इक्वेशन या ठिकाणी लिहिलेलं आहे. लक्षात येते तुमच्या मी काय म्हणतो ते? तर इथं आपण आज थांबूयात आणि हा पार्ट आपण थोडा लिहून घेऊ आणि उद्याच्याला मग ड्रिफ्ट व्हेलॉसिटी आपण इक्वेशन तयार करू. VD असं आपण त्याला म्हणतो. उद्याच्याला हे तयार करू. आज आपण फक्त ड्रिफ्ट व्हेलॉसिटी म्हणजे काय एवढंच बघितलं. चार्जच्या बद्दल माहिती घेतली, गॅस किंवा आयॉनच्या संदर्भामध्ये माहिती घेतली
आणि करंट कशाला म्हणायचं त्याच्याबद्दल माहिती घेतली. करंट इथेही डिफाईन करता येतो आपल्याला की I इज इक्वल टू Q/T. बस. आता इथे तुम्ही टाइम स्मॉल घेण्याची गरज नाही. आता टोटल चार्ज घ्या, टोटल वेळ घ्या, पण बेसिक डेफिनेशन मध्ये रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज आणि त्या ठिकाणी डेल्टा टी टेंड्स टू 0 म्हणजे खूप कमी वेळामध्ये किती कमी चार्ज फ्लो होतो आणि किती कमी वेळ याचं गुणोत्तर, याचा रेशो म्हणजे आपण करंट मोजतो. या करंटला आपण एम्पियर मध्ये मोजत असतो किंवा याला कुलम पर सेकंद या युनिट मध्ये पण आपण मोजू शकतो. तर इथपर्यंतच पार्ट मी खूप कमी शिकवलंय आज, एकदम कमी पार्ट मी शिकवलेला आहे. तो आपण पुस्तकामध्ये तुम्ही वाचा. मी काल तुम्हाला PDF फाईल पाठवलेली आहे, त्याच्यामधला हा टॉपिक नंबर 11 आहे, इलेक्ट्रिक करंट थ्रू कंडक्टर. तरी लिहून देण्याच्या अगोदर मी तुम्हाला परत म्हणेल की तुम्हाला यामध्ये काही अडचण असेल तर विचारा. प्रीवियस पेज दाखवा. हा हॅलो, बोला, प्रीवियस पेज. प्रिव्हियस पेज दाखव. काय म्हणताय? प्रीवियस पेज दाखवा. प्रिव्हियस पेज दाखवा. हा ओके. हो. बोला, कुठेही अडचण असेल तर विचारा. आणखीन तुम्हाला सांगतो, जर समजा तुम्हाला अडचण वाटलीच आणि वर्गात विचारता आली नाही किंवा अडचण विचारायला पण थोडं कळावं लागते, आपल्याला नीट कळलंच नाही, तर तुम्हाला जशी ती मांडता येते तशी माझ्या व्हॉट्सअपवर पाठवा. मग तुमच्या जर अडचणी मला व्हॉट्सअपवर त्याचं उत्तर देता येत नसेल तर मी दुसऱ्या दिवशी वर्गामध्ये त्याचं उत्तर देईल. वर्गात सांगेल की या काही मुलांच्या अशा अशा अडचणी आल्या होत्या आणि त्याचं मी एक्सप्लेनेशन इथं वर्गामध्ये करतो. ओके सर, वर घ्या जरा, वर घ्या ना. आणखी वर म्हणजे इकडे का खाली घेऊ? खाली. खाली. ठीक आहे, काही फार त्याची काळजी करू नका. हे सगळंच मी लिहून देणार आहे, सगळ्या डायग्राम तुम्हाला मी काढून देणार आहे, काही काळजी करू नका. ठीक आहे सर. मग लिहा. आता टॉपिकचं नाव लिहा. आता जे मी सांगतोय, ज्या डायग्राम काढायला सांगणार आहे किंवा ज्या तुम्हाला आता मी लिहून देणार आहे ते चांगल्या वहीमध्ये फेर लिहायचं आहे. परत परत आपलं लिहिणं होत नाही. आतापर्यंत जे तुम्ही लिहून घेतलं हे सगळं रफ, मी जे काही सांगतो ते लिहून घेत राहायचं. काहीतरी लिहित राहा, अर्धवट लिहिणं झालं, अर्धवट डायग्राम झाली, ओके, नो प्रॉब्लेम. ते याच्यासाठी गरजेचं आहे की आपलं वर्गामध्ये लक्ष राहिलं पाहिजे. वर्गामध्ये जर लक्ष नसलं तर काहीच उपयोग नाही आणि आपलं लक्ष सारखं इकडे तिकडे जात राहतं. त्याच्यामुळे ते आपल्याला लिहायचं आहे आणि चांगलं तर मी तुम्हाला लिहून देणारच आहे. चला लिहा. टॉपिकचं नाव लिहा, इलेक्ट्रिक करंट थ्रू कंडक्टर. टॉपिकचं नाव इलेक्ट्रिक करंट थ्रू कंडक्टर. शक्य असेल तर तुमचं पुस्तक पण तुम्ही उघडं करून ठेवू शकता. त्यामध्ये लिहा. आता एकच मिनिट थांबा, मी पण जरा पुस्तक पाहतो, काय काय मी तुम्हाला शिकवलंय त्याची सिक्वेन्स. प्रोजेक्टर स्पीड बनता ना. हा लिहा. पहिल्यांदा लिहा 11.1. 11.1 इंट्रोडक्शन. आता पुस्तकातलं इंट्रोडक्शन आणि माझं इंट्रोडक्शन वेगळं असू शकतं. ह्या माझ्या नोट्स आहेत, आलं लक्षात? ह्या नोट्स ह्या कशासाठी असतात की आपल्याला एखादी गोष्ट लवकर समजावी यासाठी असतात. फॉर्म्युले पाठ राहावेत, पण आपण नेहमीसाठी पुस्तक वाचलंच पाहिजे, बरोबर आहे? तर त्या इंट्रोडक्शन मध्ये लिहा, we know that electron revolve, REVOLVE, revolve म्हणजे फिरणे. इलेक्ट्रॉन revolve round the nucleus
in atom, we know that electron revolve around the nucleus in atom. Full stop. The electrons which are in the external orbit of atom, in conductors, comma, are called as external orbit of atom of conductor, comma there, are called as free electrons, full stop. These free electrons are used to flow the current through conductor. Full stop. त्यानंतर आता खाली लिहा, used to flow through conductor are used to flow the current through conductors. आता लिहा 11.2 electric current. आता यामध्ये एक डायग्राम काढायची आपण अगोदर काढली होती. अशा याला एरो द्या आणि ही डायग्राम फक्त काढा. ही डायग्राम तुम्ही काढून घ्या. आता आपला पिरियड संपलेला आहे. आपण बाकीची माहिती उद्याच्याला पाहूयात. ओके, बाय सर. सेंड करणार हा रेकॉर्डिंग बंद करा. हा रेकॉर्डिंग बंद करतो. ओके, थँक्यू.